ज्ञानाच्या गप्पेला देवाने चालू केलेलं नव्हतं. अतिशय सखोल बोलणं देवाने केलं नव्हतं. एकतर पहिल्या अध्यायात देव जास्त विषयी बोललेच नाही. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाही देव जे बोलले तर ते फक्त क्लब्य मास्मगम पार्थ नाही तर उपपद्धते शूद्रमृत दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठ पर्यंत अर्जुना अरे तू हे सगळं सोडून दे, अर्जुना तू उठ युद्ध कर, असा नपुसंकासारखा बसू नको. हे जे बोलणं आहे देवाचं ते व्यावहारिक दृष्टीने त्याच्यात काहीतरी देवाने पारमार्थिक उपदेश केला असं काही नाही. मग देवाच्या पारमार्थिक उपदेशाला आज सुरुवात होते. म्हणजे तात्विक दृष्टीनं जर विचार केला तर आतापर्यंत गीतेची पूर्ण पूर्वपीठिका चालू होती. आता खऱ्या अर्थाने गीतेला सुरुवात आहे. आतापर्यंत चाललेली ती काय तर गीतेची पूर्वपीठिका आहे. ती गीतेचं आता जर सांगायचं झालं गीता जर बिल्डिंग आहे तर पाया म्हणजे आतापर्यंतच ज्ञान आहे. हा म्हणजे मग पाया महत्वाचा नाही असं आहे का? नाही महाराज, जर पाया नसेल तर वर काहीच करता येत नाही. म्हणून आतापर्यंतच तर महत्वाचंच होतं. पण आतापर्यंतचा पाया ज्याच्या करता रचला ते देवाचं बोलणं, देवाच्या मुखातून आलेलं ज्ञान, जे सकल संतांनी सांगितलं की अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे संसारा एवढे थोर होजे निस्तरिले किंवा फेडिले जगाचे. जगाचं संसारासारखं मोठं ओझ जर बाजूला करण्याचं काम देवानी कशाच्या माध्यमातून केलं असेल तर ते गीतेच्या, आणि ती गीता कोणाच्या निमित्तानं बाहेर आली तर अर्जुनाच्या. मग आता तो देव कसा बोलतोय, काय बोलतोय ते आपण श्लोकाच्या माध्यमातून बघू. श्री भगवान वाच अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादंश भाषसे गतासून गतासूंश नानुशोचन्ति पंडितः. भगवंत त्या अर्जुनाला बोलताय. आणि मग महाराज पहिल्याच बोलण्यात आधीच मौली ज्ञानोबरांनी सांगितलंय की आता देवाचं बोलणं कसं आहे, तैसे वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे. आपण मागच्या प्रवचनात इथं थांबलोय. तसं वरवर जर बघितलं तर देवाचं बोलणं उदास आहे, देव अर्जुनावर नाराज आहे असं बोलणं आहे. पण ते अत्यंत सुमधुर असं बोलणं आहे. जसं औषध वरून वरून पाहिल्यानंतर कडू आहे पण परिणामाला गोड आहे, तसं भगवंताचं बोलणं कठीण जरी आहे तरी ते परिणामी सुखकारक आहे असं देव बोलतोय. देव म्हणतोय अर्जुना प्रज्ञावादंश भाषेचे आणि अशोचानन व शोचसे. अरे अर्जुना, ज्याच्याबद्दल शोक करायला नको, ज्याच्याबद्दल शोक करायला नको त्याच्याबद्दल शोक करतो. आणि असं अजून सुद्धा बुद्धिवानासारखा शहाण्यासारखं तू बोलतो. प्रज्ञावादंश भाषाचे म्हणजे बुद्धिवान असल्यासारखं तू बोलतो. अरे अर्जुना, जे पंडित लोक आहे का ते गेलेल्या विषयी आणि जाणाऱ्या विषयी कधीही शोक करत नाही. गता सुंच नानुशोचन्ति पंडिता. जे गेलेलं आहे किंवा जे जाणार आहे त्याच्याविषयी पंडित लोक विचार करत नाही किंवा पंडित लोक त्याच्याविषयी शोक करत नाही. महाराज मूर्खाची व्याख्या करत असताना मूर्खाची व्याख्या अशी केलेली आहे की एक दिवशीचा प्रसंग, एक राजा काहीतरी गप्पा मारण्यात व्यस्त आणि बसलेला असतानाच तेवढ्यात त्याचा प्रधान त्या ठिकाणी आला. आणि तो येत असतानाच राजाने सहज म्हणलं, या मूर्ख या. काय म्हटला तो? या मूर्ख या. आल्यानंतर त्या व्यक्तीच्या तोंडातून सुभाषित बाहेर पडलं कालिदासांच्या, आणि ते सहज बोलले. काय बोलले तर मी दोघात तिसरा बोलणारा नाही. मूर्खाचे लक्षण सांगतोय. पंडित विरुद्ध मूर्ख. इथं अर्जुनाला देव बोलतोय तुझं बोलणं तर पंडितासारखं आहे पण वागणं मूर्खासारखं आहे. देव अर्जुनाला मूर्ख का म्हटले ते सांगण्याकरता दृष्टांत देतोय. तर त्याने सांगितलं की मी खादन्न गच्छामी. देवा राजे साहेब, मी खाता खाता चालत नाहीये किंवा चालता चालता मी खात नाहीये. म्हणजे जो चालता चालता खातो किंवा खाता खाता चालतो तो मूर्ख आहे असं ते म्हणताय. आपलं काय म्हणणं नाही. त्यानंतर हसन्न जल्पे.
त्याच्यानंतर मी हसता हसता बोलत नाहीये, म्हणजे माझं हसायचं पण चाललंय बोलायचं पण चाललंय, असं मी करत नाही. 2 गोष्टी झाल्या. एक, पहिली गोष्ट, मी खाताना गच्छामी, मी खाता खाता चालत नाहीये. दुसरी गोष्ट, हसन न जलपे, मी बोलता बोलता हसत नाहीये किंवा हसता हसता मी बोलत नाहीये. 2. त्याच्यानंतर द्वभेरण तृतीयो, तुम्ही 2 जण बोलताय आणि मध्येच मी येऊन बोललो, मग मी मूर्ख ठरेल. पण मी तुम्ही 2 बोलत असताना मध्येच काही बोललो पण नाही, म्हणजे जो दोघात तिसरा बोलतो तो पण तरी पाहून घ्यायचं, आपण मूर्खात बसतो की शहाण्यात बसतो. किती झाले? 3. त्याच्यानंतर कृतज्ञ म्हणणे, केलेल्या विषयी मी अभिमान धारण करत नाही की मी अमुक अभ्यास केला, मी 4 बंगले बांधले, मी 10 एकर शेती घेतली, मी हे केलं, मी ते केलं. मी केलेल्याचा अभिमान धारण करत नाही. म्हणजे केल्याचा जो अभिमान धारण करतो तो, प्रवचन कोणी कोणी श्रवण केलं, आता मी केलं म्हटलं का तो मूर्ख आहे. कृतज्ञ म्हणणे, अहंकार ज्यानं धारण केला तर तो काय मूर्ख. आणि त्याच्यानंतर शेवटचं सांगितलं की गतन्न स्वचामी, आणि जे गेलं त्याच्याविषयी मी शोक करत नाही. तर एवढं मी केलं नाही, तर मग कोणत्या कारणाने भोज मला मूर्ख म्हणाले? म्हणजे जो खाता खाता चालतो, जो बोलता बोलता हसतो किंवा हसता हसता बोलतो, दोघात तिसरा जो बोलतो, जो केलेल्याचा अहंकार धारण करतो, आणि 5, जो गेलेल्या विषयी शोक करतो तो मूर्ख आहे. आज अर्जुन जे जाणार आहेत किंवा जे गेलेले त्यांच्याविषयी शोक करतोय, म्हणून ते म्हणतात अरे तुझं बोलणं तर अर्जुना पंडितासारखं आहे गड्या, पाहता तर चांगलं वाटतंय सोय, पण वागणं काय तुझं तसं दिसत नाही. माऊली ज्ञानोबा भाषांतर करतात. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आज हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. अर्जुनाला देवाने म्हणायला चालू केलं, अर्जुना अरे आज ना आम्ही एक नवल बघितलं. आम्ही काय बघितलं? नवल. नवल म्हणजे आश्चर्य. इथून पूर्वी पण ज्या वेळेस नवल शब्द आला त्यावेळेस सांगितलं, समजा आता सध्या शरद बाबांच्या डोक्यावर टोपी आहे, त्याच्यात काही नवल नाही. हा, पण उद्या जाळीदार टोपी असली मग नवल आहे का नाही? ते नवल आहे, ते आश्चर्य की असं कसं झालं, हे असं कसं झालं. सामान्य सोडून काहीतरी विशेष घडलं की मग म्हणायचं काहीतरी नवल आहे, काहीतरी वेगळं आहे. अर्जुना आज आम्ही हे नवल देखील. अर्जुनाला ते म्हटले, आज आम्ही काहीतरी ना नवल बघितलं, जे तू येथ आदरिले माझारीचे. अर्जुना तू इथं मध्येच हे नवल केलं, आता काय नवल केलं वो अर्जुनाने? माऊली म्हणतात, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेने वेते नसंडीसी, आणि आम्ही शिको तरी बोलसी बहुसाल नीती. अर्जुना तू आहे ना येडेपणा तर काही सोडत नाही, नेने वेते तर न सोडसी, तुझी जी चुकी आहे तिथे काही सोडित नाही, आणि जाणता तरी म्हणविसी. म्हणजे एकदा तू स्वतःला हुशार म्हणतोय, बरं म्हणा नका जाय ना हुशार, पण शहाण्यासारखा वाग तरी. स्वतःला तू काय म्हणतोय? जाणता तरी म्हणविसी. तू स्वतःला मी हुशार आहे, मी शहाणा आहे असं म्हणून घेतो, आणि नेनेविते ना संडीसी, आणि तुझं जे अज्ञान आहे ते तर सोडत नाही. म्हणजे आज समजा की स्वतःला बरोबर म्हणून घेतोय पण चुकीचं वागणं काय सोडत नाही. मी खूप चांगला वागतो, मी कोणालाही वाईट बोलत नाही, माझी वाणी अत्यंत पवित्र आहे असं बोलतो, आणि पाठमाघारी गेल्यावर शिव्या देतो. हे जसं तसं अर्जुनाचं आहे. अर्जुना तू बोलताना तर शहाण्याच्या बाता मारतो रे, पण नेनेवितेनं संडीसी. आणि जर तुला काहीतरी शिकवायला गेलो, काहीतरी बोलून दाखवायला गेलो की अर्जुना असं नाही बाबा असं आहे, तरी बहुसाल नीती आम्हाला शिकविशी. अर्जुना आम्ही तुला शिकवायला गेलो का, आम्ही समजून सांगायला गेलो का, तू उलट समजून सांगतो. म्हणजे जसं समजा 2 भावांचे भांडण लागले, माझं आणि माझ्या बंधूचं भांडण लागलं, तर आता कोणतरी तुमच्यापैकी एक जण सोडवायला आलं, आणि आल्यानंतर तुम्ही मला सांगताय
की दादा दे सोडून, भाऊ भाऊच आहे, होऊ शकतं, तू लहान आहे, थोडस लहानपण घे, जाऊ दे, चुकलं असेल त्याचं, तुझं चुकलं असेल. तर मी वरून तुम्हाला सांगायचं, तुम्हाला काय कळतं, तुम्ही त्याची बाजू घेऊन राहिले, त्यानं काय काय केलंय तुम्हाला कळतं का? हे जसं तसं देवानं अर्जुनाला समजून सांगायचा प्रयत्न केला. क्लेप्यम मास्मगम पार्थन, अर्जुना अरे असा शूद्रपणाला तू प्राप्त होऊ नको, हृदयाचा दौर्बल्य टाका आणि युद्ध कर. तर हा अर्जुन देवाला समजून सांगतोय, देवा गुरुना हत्वा हिमा अनुभवान श्रेयो भुक्तुमपेक्षा लोके. अरे देवा, यांना मारण्यापेक्षा मी भीक मागन भीक, पण मी यांना मारणार नाही. देवा, यांना मारणं चांगलंय का? मी का भस्मासूर आहे का? म्हणजे देव त्याला समजून सांगताय आणि तो वरून देवाला समजून सांगतोय. म्हणून देव म्हणे, अरे तू एकतर आहे ना स्वतःला शहाणा समजतोय आणि येड्याच्या गोष्टी करतोय आणि शहाणा समजतोय. आणि दुसरी गोष्ट, आम्ही काहीतरी सांगावं तर तुला ती पटत नाही, उलट आम्हालाच काही नाही काही शिकवतोय. कसं? माऊलींनी दृष्टांत दिला, जात्यांधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. माऊली म्हणतात, अर्जुना तुझं शहाणपण कसं आहे माहिती का? जसं एखादा आंधळ आहे, काय आंधळ आहे, आणि कसं आंधळ आहे? जात्यांधा, माऊलीने शब्द वापरलेला आहे जात्यांध, म्हणजे जो जन्मापासून आंधळ आहे. आता काहींचे डोळे कोणत्या तरी अपघाताने गेलेले असतात, मोतीबिंदूने गेलेले असतात, वयाने गेलेले असतात, पण काहींना जन्म जाताच काय नसतात, तर डोळे नसतात, दृष्टी नसते. माऊली म्हणतात असा जात्यांध आहे आणि त्याला वेळ लागलं, म्हणजे आधीच आंधळा, त्याच्यात काय लागलं? वेळ लागलं. आता मग तो इकडं तिकडं पळताना पाहून पळन का? महाराज, एक तर आंधळा पण पळायला लागली पाहून पळत नाही, आणि जो वेडावलेला आहे तो पण कोणताच विचार करून पळत नाही. आता महाराज, हे दोन्ही एकत्र आहे, तोच आंधळा आहे आणि तोच वेड आहे, तो विचार करून पळेल का? तो पाहून पळेल का? त्याचं जसं पळणं अर्जुना, तसं तुझं वागणं आहे आणि तसं तुझं शहाणपण आहे. आता तूच विचार कर, हे खरंच शहाणपण आहे का? आता तुम्ही सांगा महाराज, जो असा पळतोय आंधळा आहे, कुठची कुठं पळतोय, तुम्ही त्याला म्हणाल का वा काय छान वागतो, एखादा पुरस्कार आपल्यात असेल तर देऊ या वर्षीच त्याच्या नावावर? जमन नाही. अर्जुन, तुझं वागणं तसं आहे रे. का देव एवढं बोलताय? देव म्हणतात, तू आपण पे तरी नसे, परी या कौरवाते सोचू पाहसी, हा बहुविस्म अमासी, पुढती. अर्जुना, तुझं नवल का वाटतंय माहिती का? तुझं विशेष का वाटतंय माहिती का? तू एक तर स्वतःलाच अजून ओळखत नाही. तू आपण पे तरी नसी, म्हणजे तू कोण आहे, तुझं कल्याण कशात आहे, तुझं हित कशात आहे, तुझा उद्धार कशात आहे, हे अजून तुला कळत नाही. स्वतः तू कोण आहे हेच तुला अजून कळत नाही, आणि स्वतःचा काही ठाव ठिकाणा नाही. आणि या कौरवाचे सोचुपाहसी, आणि मग या कौरवांना मी मारू कस काय? या कौरवांना मारल्यावर माझ्या कोणत्या गतीला प्राप्त होईल? या कौरव एवढे मोठे, मी यांना मारू कसं? त्यांच्याविषयी तू शोक करतोयस. हाच मला बहुविष्णू, मला हेच खूप मोठं आश्चर्य. अजून स्वतःलाच जाणत नाही आणि दुसऱ्याविषयी शोक करतो. अर्जुना, तू एवढाच विचार करतोय ना? अर्जुना, तू एवढाच विचार करतोय, मला हे सांग तरी सांग पा अर्जुना, तुझं पासून स्थिती या त्रिभुवना की हे अनादी विश्व रचना, तिला ठीक आहे काही? आता देव थोडेसे चिडले आणि चिडल्यानंतर देवानं अर्जुन विचारलं, तरी सांग पा अर्जुना, सांग बरं अर्जुना, तुझं पासून स्थिती या त्रिभुवना, तुझं पासून स्थिती, अरे तुझ्यापासून हे जग आहे का? तुझे म्हणतोय की मी मारणार, मग ते मरतील, मग कसं व्हायचं? तू सांग, या जगाचं करणं धरणं, उत्पत्ती करणं, नाश करणं, विश्वाचं पालन करणं तुझ्या हातात आहे. तरी सांग पा अर्जुना, सांग बरं अर्जुना, सांग तू आता की या विश्वाची तुझं पासून स्थिती तू या जगाला लागतो का? एवढा विचार करतोय मी, यांना मारायचं कसं, मग हे मेलं तर यांचं काय होईल, यांचा विचार करायला तुझ्यापासून स्थिती आहे. आणि हे अनादी विश्व रचनाला ठीक आहे काही, आणि जर तू जर यांना मारणार असशील आणि तुझे जनच हे मारणार असतील, तर मग अनादिकालापासून जग निर्माण होतं, जग राहतं, जग नष्ट होतं, आलेले माणसं जन्माला येतात, राहतात, नष्ट होतात, हे खोटं आहे का? तूच मारल्यावर हे मारणार आहे का? माऊली म्हणतात, एक तू समर्थाची तयापासून भूते होती, तरी हे काय वायाची बोलती जगाची माझी. खरं अर्जुन, मग जे लोक म्हणतात इथं एक समर्थ आहे म्हणजे देव आहे,
त्याच्यापासून पंचमहाभूत, संपूर्ण जग, संपूर्ण प्राणी मात्र तयार झालं, तरी वायाची काय बोलती जगाची माझी? ते खोट आहे का? म्हणजे असं जे म्हटलं जातं की एक पुरुष आहे म्हणजे एक परमात्मा आहे, त्या परमात्म्यापासून सर्व जग उत्पन्न झालंय, असं जे म्हटलं जातं ते खोटं आहे का? जाऊ दे, असं झालं आजकाल. हो का सांप्रताईसे झाले जे हे जन्म मृत्यू तो असुरे आणि नाश पावे नाशिले तुझे निकाय. अरे तू सांग, आजकाल असं झालं का? ठीक आहे, मागचं माहित नाही, पण आजकाल झालं का असं जे हे जन्म मृत्यू तू सृजले? आता हे जन्म मृत्यू तू निर्माण केले का? काही जन्म मृत्यू तुझ्या ताब्यात आहे की तू ज्याला मारशील तो मेला, तू ज्याला जिवंत सोडशील तो जिवंत राहिला? आणि नाश पावी नाशिले तुझे काही, तू म्हटलं बा हा नष्ट होईल, हा मारला जावा, तर तू मरेल, असं झालं का? अर्जुना, अरे तू ना मूर्खपणामुळे असं करतोय. कसं? तू भ्रमलेपणे अहंकृती याशी घात नजरीशी चित्ते तरी सांग काय होती चिरंतर. अर्जुना, तुला आहे ना भ्रम झालाय, तुला असं वाटतंय मी यांना मारतो. म्हणजे माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर अर्जुनाचं कसं झालंय माहिती का? आता अर्जुनासारख्या करता हा दृष्टांत योग्य नाही, तुम्हाला समजण्याकरता सांगतोय. समजा अहंकार करणं म्हणजे कसं हे समजा, आपण जुन्या बैलगाड्या कोणी कोणी बघितलं, जवळजवळ सर्वांनी बैलगाड्या बघितल्या. त्या बैलगाडी सोबत त्या मालकाचं कुत्र असतं, ते कुठं चालतं? गाडीच्या खाली. का गाडीच्या खाली चालतं ते माहितीये? आजूबाजूच्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये म्हणून ते गाडीच्या खाली चालतं. आणि खाली चालत असताना त्याचा हळूहळू असा भ्रम तयार होतो की ही गाडी कोण ओढतय? मी ओढतोय. ही गाडी कोण ओढतय? अक्षरशः चढ लागल्यानंतर कुत्र कंत सुद्धा. का? त्याला असं वाटतं चढाला पण गाडी मीच सोडतोय. ते एकाच त्याच कुत्र्याचं असं नाही, आपल्या सगळ्यांचं तसंच आहे. चला ना वारीला. मी गेलो तर घरच्यांचं कसं होईल, मीच करतो सगळं. त्याचं एकटेच तसं आहे असं नाही, आपली तीच गंमत आहे. चाललंय सगळं प्रारब्धानं, चाललंय सगळं देवाच्या कृपेनं चाललंय, पण आपल्याला वाटतं कोण करतो? मी करतो. मग चुकीचं काही झालं नाही बाबा, आमच्या नशिबातच नाही, देवाने आमच्याच बाबतीत असं का बरं केलं? म्हणजे केल्यावर तू केलं, चांगलं केल्यावर तू केलं, आणि वाटोळ झाल्यावर किंवा चुकीचं झाल्यावर नाही आमचं नशीबच फुटकंय, देवाने आमच्या नशिबाला तसं लिहिलंय. चांगलं झाल्यावर म्हण की भाऊ असं ते आमच्या नशिबात लिहिलेलं होतं म्हणून पैसा भेटला. लॉस झाला, नुकसान झालं, तोट्यात गेला का मग देवानेच आमच्या वाट्याला असं का बरं दिलं का? तुकोबराने स्पष्ट शब्दात सांगितलं महाराज, आणि का रुसावे न लगे बहुता वाचून संचिता आपुलिया. अरे आपलं प्रारब्ध सोडून दुसऱ्यावर रुसायचं नाही. आपण जर आंब्याच्या बिया रोवल्या तर भविष्यात आंब्याचेच फळं भेटतील, आणि आपल्याकडून जर बाबळीच्या पडलेल्या असतील तर काटेच आपल्या नशिबात येतील. आता पूर्वजन्मात जर पुण्यकर्म असेल तर या जन्मात पुण्यच फळाला येईल, आणि जर पापकर्म झालेलं असेल तर त्या पापाचं फळ म्हणजे दुःखच आपल्या वाट्याला येईल. तर त्या अर्जुनाला सांगतात की अर्जुन तू भ्रमलेपणे अहंकृती, अर्जुनातून अहंकार धारण केला आणि त्या अहंकारापैकी याची घातन दर्शिची यांना मी मारणार नाही असा निश्चय करून बसला. त्याची शंका होती चिरंतर, अर्जुना खरं सांग बाबा, हे बघ तू म्हणतो मी यांना मारणार नाही, यांना मारलं तर पाप होईल, यांना मी बस काय मारू. मला एक सांग, जाऊ दे, तुम्हाला फक्त एवढं सांग, तू जर मारलं ते मारणार नाहीत का? आता समजा अर्जुनाने कौरवांना मारलं नसतं, अर्जुनाने द्रोणाचार्यांना अर्जुनाने भीष्माचार्यांना वगैरे जर मारलं नसतं तर मी मेले नसते, ते मारणारच होते. मग अर्जुना जर तू मारणारे आणि मग हे मारणारे असं काही आहे का? तर मला सांग बरं, की तू एक वधिता सकळ लोक हा मरता ऐशी भ्रांती झनी चित्ता येऊ देशी. का आजकाल तुला असं वाटायला लागलंय तर तुझी एकटा मारणार आहे या जगात यमदेव काळ अशी कोणती गोष्टच नाही, सगळं तुझ्याच ताब्यात आहे. तू मारला तर मरणार, तू सोडला तर जाणार, असं काही आहे का? अर्जुना ऐशी भ्रांती झनी चित्ता येऊ देशी, असे भ्रम पूर्ण विचार सुद्धा तुझ्या अंतकरणात येऊ देऊ नको. अनादी सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे
म्हणून तुवा सोचावे सांगे तरी तुवा का सोचावे सांगे मज. माऊली म्हणतात अर्जुना हे अनादि सिद्ध अनादि सिद्ध आदी जन्म मरण कधीच चाललंय. माऊली म्हणतात आदी म्हणजे नाही आणि आदी म्हणजे सुरुवात. जे कधी सुरुवात झालं माहिती नाही ते म्हणजे अनादि. हे जग निर्माण झालं मान्य पण कधी झालं माहित नाही मग ते जग कसं आहे अनादि. परमात्म्याच्या ठिकाणी माया आहे कधीपासून आहे माहित नाही म्हणून तिला काय म्हटलं जातं अनादि. ज्याचा आधी माहिती नाही म्हणून देवाचं जे स्वरूप ईश्वर रूपात प्रगट झालं देवी रूपाने देव प्रगट झाले पण कधी झाले अनादि निर्गुण प्रगटली भवानी. प्रगटली मान्य आहे पण कधी अनादि. आम्हाला तिचा आद्यकाल माहिती नाही झाली तेव्हा झाली अनादि. तसं हे जन्म मरण कधीपासून चालू आहे. आता तुम्ही म्हणता महाराज की मनुष्य जन्माला येतो जीव जन्माला येतो मरतो जन्माला येतो मरतो पण याची सुरुवात कधीतरी झाली असेल. हो झाली असेल कधी झाली नाही माहिती अनादि. याची सुरुवात कधी झाली हेच सांगता येत नाही. तो अनादि काळ मानला गेला होत जात स्वभावे आणि हे येणं जाणं मरण जगणं हे स्वभावाने होणार जाणार आहे. तरी का सोचावे तुवा अर्जुना जर हे असं ठरलेलंच आहे जायचं यायचं मरायचं राहायचं जायचं यायचं मरायचं राहायचं तर तू याच्याविषयी शोक का करावा सांग बरं. आपण एवढे समजून सांगून परी मूर्खपणे नजी न चिंतावे ते चिंतीसी आणि तू चिंती सांगसी आम्हा प्रती. भगवंत बोलता अर्जुना हा विचारता काय तू करी ना का तू मारल्यानंतर हे मरतील असं काही नाही ते मारणारच आहे पण ते मारणारे हे तो डोक्यातच नाही. परी मूर्खपणे नेनसी तुला समजत नाही याचा कारणच तुझा मूर्खपणा आहे. महाराज एखाद्याला एखादी गोष्ट आपण जीवापाड प्रयत्न करून समजवतो पण त्याला समजत नाही कारण काय त्याचा मूर्खपणा दुसरं काहीच. एखाद्याला आपण ती गोष्ट समजून सांगतो तर त्याच्यात काय त्या माणसाचा त्याचा मूर्खपणा त्याला ती गोष्ट लक्षात येऊ देत नाही. चिंता वे ती चिंतेसी आणि ज्या गोष्टीची चिंता करू देऊ नये त्या गोष्टीची तुझ्या अर्जुन चिंता करतो. महाराज हे काय अर्जुनाच असं आहे असं नाही आपलंही तीच गत आहे. आपलं तरी वेगळं काय चाललंय. आपण काही गोष्टी मूर्खपणामुळे सोडायला तयार नाही आणि ज्याचं चिंतन नको. महाराज सध्याच्या काळातला सगळ्यात जास्त अडचण देणारा घटक जर काय असेल तर माणसाला चिंता आहे. काय माणसाला चिंता. कोण कशाचं टेन्शन घेईल काही सांगता येत नाही. कोणाला कशाची चिंता आहे कोणाला कशाची चिंता आहे आणि त्या चिंतेचं चिंतन व्यक्ती करतो. बरं तुम्ही मला सांगा एखाद्या गोष्टीची खूप चिंता केली तुम्ही खूप चिंता केली त्या चिंतेनं ती गोष्ट साध्य होणार आहे. खूप चिंता केली हा एखाद्या गोष्टीचं नियोजन करायचंय 100% करा. आपण होऊन गेलेले विषय किती चिंता केली म्हणजे अडचणीत. मला समजा 5 तारखेला सकाळी लवकर उठून काहीतरी करायचं होतं आणि ते माझ्या जण झालं नाही. आज मी किती चिंता केली म्हणजे 5 तारखेला मी सकाळी उठून अरे 5 तारीख गेली आज सकाळची 5 तारीख गेली. आता किती काही चिंता केली तर काही फायदा. समजा आपल्यातला एखादा पेशंट आहे आणि ते पेशंट आयसीयूत आहे त्याच्याविषयी किती चिंता केली म्हणजे ते बरं होईल. किती चिंता केली म्हणजे बरं होईल. महाराज एक सोपा पर्याय सांगू का चिंता करण्यापेक्षा चिंतन करा. का माहितीये आपण चिंता करून संकट दूर करू शकत नाही पण त्याचं चिंतन केलं ना तर महाराज भाऊसागरासारखा सागर तरून जातो. बाकीचं काय हो याच्या चिंतने निरसेल संकट आणि तराला दुर्घट भाऊ सिंधू. तुमच्यावर आलेलं व्यावहारिक संकट असो किंवा दुसरं आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक कोणतंही संकट असो किंवा हा भाऊ सागर जरी तयार असेल तरी तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराला दुर्घट भाऊ सिंधू. त्याचं जर चिंतन घडलं तर ती होणं शक्य आहे फक्त देवाच्या चिंतनाने. आणि म्हणून जास्त चिंता करण्यात काय अर्थ नाही. पण तो अर्जुन काय करतोय न चिंता ती चिंता रिकाम चिंतन करत बसलाय. महाराज हे चिंतन माणसाला ना लय लांब नेऊन घाल. सहज बसला ना तर काही पण चिंता येते काही पण विचार येतो आणि जे विचार करायला नको त्या विचारापर्यंत व्यक्ती निघून जातो.
आणि अर्जुन या चिंतेतून तुला बाहेर काढायला जावं, आम्ही काही समजून सांगायला जावं, तर तुझी नीती सांग श्यामाप्रती आणि आम्ही तुला काही समजून सांगावं, तूच उलट आम्हाला नीती सांगतो. देवा ऐक, काय ऐक, देवा यांना जर मी मारलं तर पुरुष संपतील, मग कुळ स्त्रिया व्यभिचार करतील, व्यभिचार झाला तर मग तिथं जन्माला येणारी पुत्र संतती पिंडदान करणार नाही. पिंडदान न केलं तर काय होईल, तर पितृलोकातून ते पितर खाली येतील आणि माझा पितरांचा नाश केल्याचा आणि कुळाचा नाश केल्याचं पातक देवा मला लागल. अजून कुठं नीती सांगितली, देवा अरे यांनी मला एक नीती नंबर 1 पहिला अध्याय. त्याच्यानंतर देवा अरे गुरु आहेत हे माझे भीष्माचार्य, आजोबा आहेत माझे, यांना मी मारणं योग्य नाही, यांचं मी पूजन करावं. नंबर 2 यांचे माझ्यावर उपकार आहे, उपकार असलेल्याला मारू नये. नंबर 3 देवा पाप्याला मारलं, जसं धनवानाला मारलं की धन मिळतं, तसं पाप्याला मारलं की आम्हाला पाप मिळेल. अशा अनेक प्रकारच्या नीती अर्जुनाने देवाला समजून सांगितल्या. म्हणून देव म्हणतायत तुझी नीती सांगायची आम्हाप्रती. अर्जुना तूच आम्हाला या नीतीचं ज्ञान देतो अर्जुना. आणि मग भगवंत अर्जुनाला सांगताय, अर्जुना जे खरं खरं विवेकी विचारे लोक राहताना जशांसारखे तू बाता मारतोयस, ते लोक कसे असतात, देखे विवेकी जे होते ते दोही तेही न सुचिती, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. अर्जुना बघ, विवेकी माणसं जे आहे ना ते दोन्हींचाही विचार करत नाही. विवेकी माणसं काय तर ते दोन्हींचाही विचार करत नाही. कशाचा, जन्माला येण्याचा आणि नष्ट होण्याचा म्हणजे मरण्याचा, उत्पन्न होण्याचा नष्ट होणाऱ्या विषयीचा कशाचाच विचार करत नाही. का, जे होय जाय हे भ्रांती म्हणून या, जाणं येणं हीच मोठी भ्रांती हे त्यांना माहितीये, म्हणून ते याचा जास्त विचार करत नाही. अर्जुनाला समजून सांगण्याकरता भगवंत म्हणतात, न त्वेवाहं जातुनासं न त्वन्नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. अर्जुनाला भगवंत समजून सांगतात की हे होणं जाणं काय यांचंच आहे, याच्यात काही विशेष आहे नवल आहे असं काही नाही. कसं तर अर्जुना मी नव्हतो असा कोणताच काळ नाही, तू नव्हता असं कोणताच काळ नाही, आणि आपण दोघं सोड, जनाधिपा हे समोरचे राजे का हे नव्हते असा सुद्धा कोणताच काळ नाही. म्हणजे इथून पूर्वीही आपण होतो, आजही आपण सगळे आहे आणि काही दिवसानंतरही आपण राहणार आहे. म्हणजे भूतकाळातही होतो, वर्तमानातही आहे आणि भविष्यातही आपण काय तर राहणार आहे. माऊली म्हणतात, अर्जुना सांगेन ऐक येत आम्ही तुम्ही देख आणि भूपती आशेख आदि करोनी. अर्जुन म्हणतोय, देव अर्जुनाला म्हणताय, अर्जुना सांगेन ऐक, मी तुला सांगतो ऐक. ते बघ माझ्याकडं बघ, तुझ्याकडं बघ आणि भूपती आशेख आदि करून, हे जे जे तुला रथी महारथी किंवा बाकीचे सगळे दिसतात सगळे बघ बाबा, हे सगळे जे आहेत ना तर हे नित्यता ऐसेचे असोनी ना तरी क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळे करूनी दोन्ही नाही. अर्जुना आपण नित्यकाळ आशेच आहे असंही नाही आणि 100% नाश होतो असंही नाही. देवाचं बोलणं बघा काय, देव काय म्हणतो, आपण कायम आशेचे असंही नाही आणि आपला नाश होतो असंही नाही. आता म्हणजे काय, आम्ही आहे पण आम्ही नाही पण असं कसं, तर महाराज देवाचं म्हणणं असं, आता आपण आहे असे कायम राहू का नाही. वैभव नावाचं शरीर धारण करून मी किती दिवस थांबणार आहे, तुम्ही तुमच्या नावाचं शरीर धारण करून किती दिवस थांबणार आहे, थोडा काळ, हा पण ते संपलं म्हणजे तुम्ही संपणार आहे का नाही. मग याच रूपाने राहणार आहे का नाही, वेगळ्या रूपाने राहणार आहे हे खरं आहे, पण आता ज्या रूपात आहे त्या राहणार नाही हे पण तितकंच खरं आहे. म्हणून देव अर्जुनाला म्हणतोय, नित्यता ऐसेची असोनी, या रूपातच कायम राहू असं नाही, निश्चित छाया जाऊनी किंवा आपण नष्ट होऊ असंही नाही. म्हणजे याच म्हणण्याचा अर्थ असा, सरळ सोप्या साध्या भाषेत, आपण आहे त्या रूपात कायम राहणार नाही पण कोणत्या तरी रूपात कायम राहू. म्हणजे आपला नाश होणार नाही, पण मग आपला नाश होणार नाही म्हणजे आहे शरीर तसं राहील का नाही, हे शरीर जाईल आणि दुसरं येईल, आपण राहू, शरीर कायम राहणार नाही.
आणि हा जर विचार सोडला ना, ही भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही, मग आहे ते राहणारच आहे. मग वैभव नावाचा देह भेटणं काय आणि तो जाणं काय, हे फक्त भ्रांतीच आहे. हे उपजे आणि नासे, ते मायावसे दिसे, एरवी तत्वाचा जे वस्तू असे ते अविनाशी. माऊली म्हणतात हे मरण जन्माला येणं हा मायेचा खेळ आहे सगळा. बाकीचं काय, माऊली म्हणतात हे आहे तसंच आहे, त्याला उपजणंही नाही आणि मरणही नाही. जीव जन्मालाही येत नाही आणि जीव मरतही नाही. मी तुम्हाला आधी कधी बोललो असेल, कधी जर एखादी व्यक्ती गेली तर आपण म्हणतो जीव मेला, बरोबर आहे ना? जीव मेला, त्या व्यक्तीचं नाव घेतो आणि म्हणतो तो मेला, आणि जीव गेला. जीव गेला म्हणतो, जीवाला मराई नाही. पण हे मायेच्या यानं आपल्याला दिसत असतं. कसं? जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवन के जन्मले म्हणून तेथे. समजा पाणी आहे, जोराचं वारं आलं की लाट तयार होते. जोराचं वारं आलं की काय तयार होते? लाट. आता जोराच्या वाऱ्यानं लाट तयार झाली, तिथे किती जण जन्माला आले? वस्तुस्थितीनं पाहता तिथं पाणीच आहे, कोणी जन्मालाही आलं नाही आणि कोणी मेलही नाही. पण वाऱ्यामुळं दिसताना लाट दिसली. तसं आपला जीव आहे तसाच आहे, फक्त मायेमुळं हे शरीर दिसतं आणि एक दिवस हे शरीर पडून जातं. तरी तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सपाट झाले, तरी आता निमाले विचारी पा. माऊली म्हणतात जसं वारं आलं लाट निर्माण झाली, वारं गेलं लाट मावळली. आता तिथं कोण जन्माला आलं आणि कोण मेलं? आता लाट जन्माला आली म्हणावं तर ती पाण्यातच आली आणि पाण्यातच गेली. तसं आपलंही तेच आहे. आपलं शरीर येतं आणि जातं ते फक्त मायेमुळं. ते आलं आणि ते काय झालं तर गेलं. हा फक्त मायेचा भ्रम आहे अर्जुना. बाकी कोणी येतही नाही, कोणी जातही नाही. जीव जसा आहे तसाच राहतो, जीवाला काही तीळ मात्र फरक नाही. आणि मग हा जो शरीर आहे, हे शरीर कसं आहे, ती क्षणाक्षणाला बदलणार आहे. देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न विहते. अर्जुना जसं आहे ना, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही लहान होते, लहानचे तरुण झाले, तुम्हाला वाईट वाटलं? आपण लहानचे तरुण झालो म्हणून कोणी शोक केला? अरे लहानचे तरुण झालो, लहानचे तरुण झालो, लय वाईट झालं, लय वाईट झालं. तरुणचे प्रौढ झाले, काही वाटलं? नाही वाटलं. हे आपल्या शरीरावर रोजच चाललंय, काही वाटतं नाही. माऊली म्हणतात तसंच एक शरीर सोडून दुसऱ्या शरीराकडे जाणं, असं झाल्यानंतर महात्म्यांना सुद्धा काहीच वाटत नाही. माऊली म्हणतात ऐके शरीर तरी एक, परी वयसा भेद अनेक, हे प्रत्यक्षची रेख प्रमाण तू. माऊली म्हणतात ऐक शरीर तरी एक. तसं जर बघितलं ना तर शरीर किती आहेत? एक. परी वयसा भेद अनेक, पण वयाचा विचार केला तर वयाच्या दृष्टीनं अनेक भेद आहे. अरे बाकीच्यांचं काय पाहतो? जास्त जनतेने बघा. हे प्रत्यक्षाची रेख प्रमाण तू. माऊली अर्जुन म्हणतात तू बघ, आपण स्वतःकडे बघा. येथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंसे, परिदेहाची नसे एक एक सवे. पहिल्यांदा तारुण्य होत, पहिल्यांदा कौमारत्व होत, म्हणजे लहानपण होत. ते लहानपण गेलं आणि कोणतं आलं तर तारुण्य आलं. आता तुम्ही सांगा, देह गेला का संपला का तोच देह आहे? आपल्यापैकी कोणी एखादा आहे का असं की ज्याला बालपणात वेगळा देह होता आणि आता तरुण झाल्यानंतर वेगळा देह आला? ज्याचा त्याचा तोच देह फक्त मोठा झाला. तसं माऊली म्हणतात की या शरीराच्या अवस्था बदलल्याबरोबर देह काय नष्ट झाला नाही. तसंच तैसेची चैतन्याच्या ठाई हे शरीरांतरी
जाती होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. माऊली म्हणतात की जसं शरीर तेच बाल होतं, तेच तरुण झालं आणि तेच वृद्ध झालं, शरीर संपलं का? नाही, तिन्ही अवस्थेत एकच शरीर राहिलं. तसं हा देह मानवाच्या देहात आला, जीव तोच आहे. कुत्र्याच्या देहात गेला, जीव तोच आहे. आणि गाढवाच्याही देहात गेला, जीव तोच आहे. आणि स्वर्ग लोकात देव जरी झाला तरी जीवात फरक नाही. जसं शरीर एकच आहे, फक्त अवस्था बदलल्या. तसा जीव एकच आहे, पण जीव एकच आहे, पण काय झालं तर अवस्था बदलल्या, म्हणजेच शरीर बदलले. तेच भगवंत पुढे बोलतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्यास सांस्थितिक्षस्व भारत. अर्जुनाला भगवंत थोडस सांगताय, काय करा अर्जुना, हे जे सुख दुःखादी भोग या इंद्रियामुळे होतात ना अर्जुना, हे येणारे जाणारे रे अर्जुना, हे नित्य काळ राहणार आहे असं नाही. तर तू काय कर, तर या असणाऱ्या सुखदुःखांना सहन कर, तांत्रिक यांना तू सहन कर. एथ ज्ञानावया हेचे कारण जे इंद्रिया अधीनपण ती आकडी जे अंतःकरण म्हणून भ्रमे. या ठिकाणी न कळण्याकरता एकच कारण आहे, जे इंद्रिया अधीनपण अर्जुना हे जन्म मरण म्हणजे तारुण्य वार्धक्य आणि बालपण जसं बदलतं तसं शरीर बदलण्याची प्रक्रिया जीव पडतो, बाकी काहीच नाहीये. हे कळत नाही, याचं एक कारण आहे जे इंद्रिया अधीनपणा. आपण इंद्रियाच्या अधीन झालो आणि ती आकळीची अंतःकरण म्हणून भ्रमे. आपलं अंतःकरण त्या विषयाच्या आसक्तीनं बांधल्या गेलेलं आहे अर्जुना. इंद्रिय विषय सेवती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलं विजती संघेने. इंद्रिय विषयाचा भोग घेतात आणि इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध आला. आता आपल्याला भोग भोगण्याकरता काय इंद्रिय देवाने काय दिले, इंद्रिय. आता ते इंद्रियाने मिळालेला भोग, आता तुम्ही साधारण विचार करा, कोणताही भोग इंद्रियानं घेतला तर आनंद अंतःकरणाला होतो की नाही? कोणताही भोग इंद्रियातर्फे झाला तरी त्याचा आनंद कोणाला आहे? अंतःकरणाला आहे. तर अर्जुना इथं काय होतं, इंद्रिय विषयाचा उपभोग घेतात, त्याच्यापासून उत्पन्न होणारा हर्ष म्हणजे आनंद किंवा दुःख आपल्या अंतःकरणाला या असणाऱ्या सुख दुःखाच्या संघानं बांधतं. पण अर्जुना हे विषय कसे माहिती का, या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही नाही, ते तर सुख आणि काही दुःखही दिसे. अर्जुना जे विषय आहे ना, त्या विषयाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही, म्हणजे ते एकनिष्ठ नाही, विषय एकनिष्ठ नाही. एकनिष्ठ म्हणजे काय, तर एकाला धरणं आणि त्याचा त्याग न करणं. एकस्मिन निष्ठा हा एकनिष्ठ, हा म्हणजे ज्याची निष्ठा एकावरच आहे तो निष्ठ एकनिष्ठ. आता मला सध्याच्या काळात तर निष्ठा निष्ठी जास्त आहे, एकनिष्ठता नाही. एकनिष्ठ तर एकनिष्ठता यांच्या ठिकाणी नाही. कधी सुख दिसतं, कधी दुःख दिसतं. कसं महाराज 5 विषय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, त्यांच्या ठिकाणी कशी एकनिष्ठता नाही माऊली ज्ञानोबा सांगतात. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेष उपजती श्रवणाद्वारे. आता 5 विषय आणि त्यांचं 5 ग्रहण करणारे 5 इंद्रिय. पहिला विषय शब्द, शब्द विषयाचं ग्रहण करतो श्रवणेंद्रिय, म्हणजे काय, कोणी काहीतरी बोलणं याचा अर्थ शब्द, आणि ते ऐकण्याकरता लागणारं इंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय. तर आता बोलणं ऐकून कायम सुखच होतं का कायम दुःखच होतं? एकनिष्ठ जर असतं ते सुखच झालं असतं किंवा दुःखच झालं असतं. पण शब्द नावाचा विषय एकनिष्ठ नाही, कधी सुखही होतं आणि कधी दुःखही होतं. कधी शब्दाची व्याप्ती, शब्दाने काय झालं, जर निंदा झाली तर द्वेष उत्पन्न होतो आणि स्तुती झाली तर आनंद उत्पन्न होतो. समजा प्रवचन संपल्यानंतर 2-5 मिनिटं बोलायला लावलं आणि बोलायला लावल्यानंतर कोणतरी बोललं की हा बाबा
बोलत असताना काहीच विचार करून बोलत नाही, कोणावर पण भस्कन बोलून जातो. काय बोलावं याला वयाची मर्यादा नाही, कोणासमोर बोलतोय हे याला कळत नाही. एखाद्याची थोडीफार चूक झाली तरी भरपूर काहीतरी चिडून बोलून जातो. ही झाली स्तुती, बरोबर ना? किंवा एखाद्या वारकऱ्याला एखाद्याने सांगितलं की हा निस्ता टाळ कुठत बसतो, हा काय कामाचा नाही, याला गावात काही किंमत नाही, याला कोण विचारत नाही, ही झाली निंदा, बरोबर आहे ना? ही निंदाच आहे. आता खरोखरच निंदा आहे. तर या निंदेचे बोल ऐकल्यानंतर अंतःकरण फुलून येतं ना? नाही, शब्दच आहे, पण शब्दांनी मन नाराज केलं. आणि तेच जर कोणतरी बोललं किंवा दिवसभरचे कामधंदे करून देखील आपण सगळेजण ज्ञानेश्वरी श्रवणाकरता उपस्थित आहात, किती गोड वाटतं का? ती स्तुती. निंदा केली तर द्वेष उत्पन्न होतो आणि स्तुती केली तर आनंद उत्पन्न होतो. म्हणजेच कधी हर्ष आहे कधी शोक आहे. म्हणजे शब्दाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. चला पुढं काय? मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. माऊली म्हणतात एखाद्या ठिकाणी तुम्हाला बसण्याकरता आसन दिलं आणि मऊ असणाऱ्या गादीवर बसवलं. मऊ असणाऱ्या गादीवर बसवलं कसं वाटतं? आल्हाददायक वाटतं. आणि तेच एखाद्याने सराटीच्या काट्यावर बसवलं किती आल्हाददायक वाटतं ना? दोन्ही पण स्पर्शच आहे, पण एक कडक आहे आणि एक मऊ आहे. तर त्या असणाऱ्या स्पर्शाच्या इंद्रिय, स्पर्शेंद्रियाच्या माध्यमातून, त्वगेंद्रियाच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं की मऊ असणाऱ्यापासून आपल्याला संतोष झाला, मात्र जे कठोर आहे त्या कठोरापासून आपल्याला खेद म्हणजे दुःख झालं. म्हणजे स्पर्श नावाचा विषय, त्याच्या ठिकाणी सुद्धा एक निष्ठता नाही. तिथं कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. चला पुढं. ध्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप दुःख, जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. आता रूप आहे, रूप पाहण्याकरता कोणतं इंद्रिय लागतं? नेत्रेंद्रिय. तर नेत्रेंद्रियाने रूप पाहायचं ठरलं तर त्यातही दोन प्रकार आहेत, एक अत्यंत सुंदर आणि एक भयानक. समजा अचानक तुमच्या पुढे एखादा राक्षस आला, आनंद होईल ना बघून? सुंदर नाही, घाबरा, अंतःकरणाला दुःख होईल. आणि जर सुंदर छान असं गोंडस गाईचं पिल्लू बघितल्यावर किती आनंद होईल. रूपच आहे, पण एक भ्यासूर आहे आणि एक सुरेख आहे. तर एकापासून आनंद झाला आणि एकापासून काय झालं तर दुःख झालं. म्हणून त्या असणाऱ्या रूपाच्या ठिकाणी एकनिष्ठता नाही. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद, जो घ्राण संघे विषाद तो शुदेता. समजा तुम्ही कुठंतरी रस्त्याने चाललेले आणि रस्त्याने चाललेले असताना अचानक तुमचा पाय कशावर तरी पडला आणि एकदम वास आला. नाही कळालं? त्या ठिकाणी कुत्र्याने काहीतरी केलेलं आहे. आता त्याचा वास आला, तो सुगंध येईल की दुर्गंध येईल? दुर्गंध येईल. त्यानं तुम्हाला आनंद वाटला की दुःख झालं? किंवा समजा तुम्ही प्रवासात कुठंतरी चाललेत आणि ट्रॅफिक लागली म्हणून तुम्ही गाडी थांबवली आणि थांबवलेली गाडी गटाराजवळ जर असेल तर किती सुवास येतो? तर तो डोक्याची बनबन वाढवतो, म्हणजे तो दुःख देतो. आणि तोच महाराज जर एखाद्या बागेत गेल्यानंतर फुलांचा आला तर किती काय देतो? आनंद देतो. म्हणजे या असणाऱ्या घ्राणेंद्रियाने म्हणजेच नाकानेच येणारा जो सुवास आहे आणि दुर्गंध आहे, दोन्ही पण गंधच आहे, पण एक सुगंध आहे आणि एक दुर्गंध आहे. म्हणजे सुगंध आला तर सुख आहे आणि दुर्गंध आला तर दुःख आहे. म्हणजे गंधच आहे, पण गंध विषय सुद्धा सुखही देतो आणि दुःखही देतो. म्हणजे तोही एकनिष्ठ नाही. आता राहता राहिला शेवटचा रस. माऊली म्हणतात तैसा चित विविध रस, उपजवी प्रीती त्रास. म्हणून हा अपभ्रंश विषय संघ कधी कधी या रसनेंद्रियानं काही गोष्टी आनंद देणाऱ्या असतात आणि काही गोष्टी त्रास देणाऱ्या असतात. जसं सुमधुर असणारे गुलाबजामू खायला भेटले, गोड वाटलं, चविष्ट वाटलं, आनंद भेटला. आणि घाईघाईनं कोणतरी कडू कारलं खायला दिलं, कसं वाटतं? दुःख वाटलं.
किंवा औषध डॉक्टरने प्यायला दिलं, कसं वाटलं? दुःख वाटलं. म्हणजे रस नावाचा विषय आहे. रस मात्र तो कधी सुख देतो, कधी दुःख देतो. म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श कोणताही विषय असला, कधी सुख आहे, कधी दुःख आहे. आणि मग हे असे असल्यामुळं यांच्या अधीन असणारा तो काय होतो, तर सुख दुःखाला प्राप्त होतो. माऊली म्हणतात, देखे इंद्रिया अधीन होईचे, तै शीतोष्णा ते पाविजे, आणि सुख दुःखे आकडीजे आपण पे. अर्जुना, हे असे एकनिष्ठ नसणारे विषय, पण जो इंद्रियाच्या अधीन झाला का, इंद्रियाच्या अधीन जो झाला, त्या इंद्रियाच्या अधीन झालेल्या व्यक्तीला यांच्यापासून सुख दुःख काय होतात, तर प्राप्त होतात. आणि मग त्या इंद्रियांना असं वाटतं की या विषयाला सोडून पुढंच सुख नाही. या विषया वाचून कही आणि सर्वथा रम्यची नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा. आणि त्याच्यामुळे आपल्या इंद्रियाचा स्वभाव असा झालाय. आपल्याला म्हटलं ना, ज्ञानेश्वरी वाचतो डोळ्यांनी का टीव्ही पाहतो? नाही, मी टीव्ही पाहतो, काय हरकत नाही. मोबाईल पाहतो की ज्ञानेश्वरी वाचतो डोळे म्हणतात नको ज्ञानेश्वरी. आपण टीव्ही पाहू का, तर तो रूप विषय. आपण सांगितलं देवाचं चरणामृत घे, नको आम्हाला उन्हाळा आहे, आम्हाला सरबत प्यायचंय का, रस विषय त्याच्या अधीन आपण झालेलो आहे. कानाने ज्ञानेश्वरी चिंतन ऐक बाबा, गाथ्याचं चिंतन ऐक बाबा, कीर्तन ऐक बाबा, नको काय गाणे ऐकायचे का, तो विषय. म्हणजे या इंद्रियांना विषय काय होतात, तर आवडतात. हा महाराज, पण जो या विषयाचा त्याग करून परमार्थाचं इंद्रियाने चिंतन करतो, महाराज तो खरंच भाग्यवान आहे. माऊली म्हणतात, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. माऊली म्हणतात, हे विषय तरी कसे आहेत राव. हे विषयाच्या ठिकाणी असं काय ना, रोहिणीचे जळ जैसे, जसं उन्हाळ्यात लांब पाहिल्यानंतर पाणी असा भास होतो, त्याला मृगजळ म्हणतात. हे मृगजळ जसं लांबूनच पाहण्याकरता पाणी आहे, तसं या विषयात लांबूनच पाहण्याकरता फक्त काय सुख आहे, वास्तविक त्याच्यात सुख नाही. किंवा स्वप्नात एखाद्याने पाहिलं, तर आपल्याकडं भरपूर सारे हत्ती आहे का ना, त्याजवळ हत्ती आहे, पण कधीपर्यंत, जोवर तो उठत नाही तोपर्यंत. तसं विषयात आनंद आहे वाटतं कधीपर्यंत, ज्या क्षणापर्यंत उपभोग घ्यायचा चाललाय तोपर्यंत. उपभोग संपला, त्याचा आनंद संपला, असा भास होतो. माऊली म्हणतात, देखे अनित्य तिया परी, म्हणून तू अव्हेरी, हा सर्वथा संग न धरी धनुर्धरा. असं अनित्य आहे अर्जुना, आणि त्याच्यामुळे तू याचा अव्हेर कर, आणि याचा कधीच तू संग करू नको, विषयांच्या अधीन तू कधीच होऊ नको. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम